नमस्कार. तूळ राशीच्या सर्व जातकांचं ज्योतिष आणि रहस्यमध्ये मनापासून स्वागत आहे. मे महिना तुमच्यासाठी नेमका कसा असेल? ग्रहांच्या स्थिती तुमच्या जीवनावर काय परिणाम करू शकतात? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं आरोग्य कसं असेल, करिअर कसं असेल, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंध कसे असतील, या सर्व घडामोडींवर अगदी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की ग्रहांच्या स्थिती या महिन्यात कशा आहेत. ग्रहांची मांडणी कशी आहे, तर तुमच्या राशीचा स्वामी म्हणजेच शुक्र हा महिन्याच्या सुरुवातीला अष्टम भावात आहे आणि 14 मे नंतर तो भाग्यस्थानात प्रवेश करतोय. राहू सध्या 5व्या स्थानात आहे आणि शनी आणि मंगळ हे 6व्या घरात आहेत. राशीचा स्वामी जेव्हा अष्टम भावात असतो ना, तेव्हा थोडे मानसिक त्रास किंवा मानसिक तणाव देऊ शकतो आणि जेव्हा तो भाग्यस्थानात जातो तेव्हा प्रगतीचे मार्ग अचानक मोकळे होत जातात. 6व्या स्थानातील शनी आणि मंगळ हे शत्रूंवर विजय मिळवून देतात, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करणं मात्र अजिबात चालणार नाही. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की आरोग्यासाठी हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे. तर 5व्या स्थानातील राहू आणि 6व्या स्थानातील शनी आणि मंगळ हे पोटासंबंधित काही समस्या किंवा गॅसेसचा प्रॉब्लेम तुम्हाला देऊ शकतात. थोडीशी अस्वस्थता किंवा चिडचिड जाणवू शकते आणि याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकतो. त्यामुळे या महिन्यात खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या, योग्य नियंत्रण ठेवा आणि शक्य असेल तर व्यसनांपासून दूर राहा. आणि विशेषतः जर तुम्ही वाहन चालवत असाल तर विशेष काळजी घ्या. आता बघूयात की जॉब अँड करिअर साठी हा महिना कसा आहे. तर जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्यासाठी हा महिना अतिशय आशादायक आहे. सूर्य सध्या उच्च स्थितीत आहे आणि तुमच्या सप्तम भावात आहे. त्यामुळे तुमची मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींशी भेट होऊ शकते. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर 15 मेच्या आत चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता इथे दिसतेय. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा 3 मे ते 11 मे हा प्रगतीचा काळ आहे. विशेषतः 6, 7 आणि 8 मे हा तुमच्यासाठी अतिशय सर्वोत्तम काळ आहे. या दिवसात तुम्हाला मान सन्मान मिळेल, प्रतिष्ठा वाढेल आणि तुमची रखडलेली सर्व कामं मार्गी लागतील. तुमची आर्थिक स्थिती कशी असेल ते बघितलं तर आर्थिक दृष्ट्या मे महिना हा तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे योग या महिन्यात दिसत आहेत. विशेषतः 17, 18 आणि 19 मे हे तुमच्यासाठी गोल्डन डेज असतील. एकंदर आर्थिक स्थिती या महिन्याची बघितली ना तर ती अतिशय उत्तम असणार आहे, चांगली असणार आहे. लव्ह अँड रिलेशनशिप बाबतीत बघितलं तर 11 मे नंतर रुचक नावाचा राजयोग तुमच्या सप्तम भावात तयार होतोय. त्यामुळे जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अतिशय चांगले होतील, सुधारतील. पण त्याचबरोबर तुमच्यातील इगो प्रॉब्लेम थोडासा वाढू शकतो. त्यामुळे छोटे छोटे वाद होण्याची शक्यता मात्र इथे नाकारता येत नाही. आपल्या जोडीदारावर संशय घेऊ नका आणि संवाद साधून जे काही तुमचे डाऊट्स असतील ते व्यवस्थित बोलून क्लिअर करा. राहू सध्या तुमच्या 5व्या भावात आहे, त्याच्यामुळे तो लव्ह अँड रिलेशनशिप मध्ये, नात्यांमध्ये भ्रमित करू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही शिक्षण घेत असाल, विद्यार्थी असाल तर 25, 26 आणि 27 मे हे अतिशय चांगले दिवस आहेत. जर तुम्हाला काही विषय अवघड जात असतील, समजायला कठीण वाटत असतील तर त्यांचा अभ्यास तुम्ही या दिवशी करा. शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना 14 मे नंतर अतिशय चांगले योग आहेत. आता जाता जाता काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेऊयात. काय तर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 15 मे पर्यंत आणि महिन्याच्या शेवटी म्हणजेच 28, 29, 30 तारखेला या दिवशी कोणाशीही वाद घालू नका आणि अतिशय सांभाळून राहा. दररोज हनुमान चालिसाचा पाठ करा आणि यथाशक्य गरिबांना अन्नदान करा, पाणी दान करा. तूळ राशीचे लोक हे नेहमीच वेल बॅलन्स्ड म्हणजेच संतुलित म्हणून ओळखले जातात. त्यांना जर तुम्ही संयम आणि मेहनतीची जोड दिलीत ना तर मे महिना हा तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.
जाता जाता मला इतकंच सांगायचंय, की आजचं हे जे विश्लेषण आपण बघितलं ना, हे एक जनरल रीडिंग आहे. तुमच्या स्वतःच्या पर्सनल जन्मकुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे आणि आता सध्या तुम्हाला कोणती महादशा चालू आहे, अंतर्दशा चालू आहे, त्यानुसार ग्रहांचे मिळणारे परिणाम हे बदलू शकतात आणि त्याचमुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या वैयक्तिक जन्मकुंडलीचं विश्लेषण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आजचं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.